हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण महाराष्ट्र स्पेशल मुंबई स्टाईलमध्ये घरातच अगदी सोपी पद्धतीमध्ये झणझणीत आणि चमचमीत ही मिसळ पाव घरातच कसे बनवायचे ते बघून घेऊया। चला तर मग रेसिपी सुरू करूया। पहिला तर ते गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवून घ्या। कढई व्यवस्थित तापली की यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घ्या। तेल तापल्यानंतर यामध्ये 10 ते 12 स्लाइस सुक्क खोबरं टाकून घ्या। जर तुमच्याकडे किसलेले सुक्क खोबरं असले तर 2 मोठा चम्मच टाकून घ्या। 8 ते 10 लसूणची साल काढून यामध्ये टाकून घ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा पण टाकून घ्या। अद्रकचा तुकडा टाकल्यानंतर आता आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये। आणि ही खोबरं तेलामध्ये फ्राय करून घेताना गोल्डन कलर यायच्यापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडीशी रंग बदलला की यामध्ये आपण 1 मोठा आकाराचा कांदा इथे मी उभा कापून यामध्ये टाकून घेतले आहेत आणि व्यवस्थितपणे आपल्याला छानपैकी कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। असंच पहिला तर ही कांदा छानपैकी आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर 2 मीडियम आकाराचा टोमॅटो इथे मी जाडसर कापून यामध्ये टाकून व्यवस्थितपणे परत छानपैकी आपल्याला कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। थोडीशी इथे मी मीठ टाकते। मीठ टाकल्यामुळे पटकन आपला कांदा आणि टोमॅटो शिजायला मदत होते। आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा चम्मचने मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण झाकण लावून 4 ते 5 मिनिट व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर इथे मी झाकण काढून घेतले आहेत। झाकण काढल्यानंतर आता आपण व्यवस्थितपणे परत साधारण 2 ते 3 मिनिट छानपैकी चम्मचने फ्राय करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झाले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। आता पूर्णपणे आपल्याला कांदा आणि टोमॅटो थंड करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्राइंड करून घ्यायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतल्यानंतर परत मी तेच कढई गरम करायला ठेवले आहेत। कढई गरम झाले की यामध्ये 2 मोठा चम्मच तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थितपणे तापू द्यायचं। तेल व्यवस्थित तापले की आता आपण यामध्ये 1 छोटा चम्मच जिरा आणि मोहरी टाकून घ्या। यामध्ये जिरा आणि मोहरी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घ्या। फ्राय झाले की आता आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। इथे मी 2 मोठा चम्मच लाल तिखट वापरले आहे। तुम्ही पाहिजे तर तुमच्या आवडीने चवीनुसार लाल तिखट छोटा चम्मच धन्यापूड टाकून घेतोय। धन्यापूड टाकल्यानंतर 1 छोटा चम्मच हळद टाकून घ्या। हळद टाकल्यानंतर व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घ्या। आणि ही मसाला फ्राय करून घेताना गॅस मीडियम हाईटवरती किंवा गॅस ऑफ करून आपल्याला छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया। कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थितपणे छानपैकी ही मसाला पण तेलामध्ये छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहे किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत। ही मसाला फ्राय करून घेताना यामधून तेल सुटायच्यापर्यंत आपल्याला छानपैकी असंच हात न सोडता चम्मचने फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्तपैकी कांदा आणि टोमॅटोमधून तेल सुटायला सुरुवात झाली आहेत। आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून यामध्ये टाकतोय, कारण मिक्सरच्या भांड्याला जर मसाला असला तर पाणीमध्ये निघून येतोय। इथे मी 2 कप मटकी घेतले आहेत आणि कुकरच्या भांड्यामध्ये 2 शिट्ट्या व्हायच्यापर्यंत छानपैकी शिजून घेतले आहेत। आणि पाणी समेत इथे मी शिजून घेतलेली ही मटकी मसाल्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आहेत चम्मचने। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण परत पाणी टाकून घेऊया। ही मिसळ पाव खाताना थोडीशी पातळ असले तर खूप छानपैकी लागतं, त्यासाठी इथे मी 3 ते 4 ग्लास पाणी टाकले आहेत। तुम्हाला पाणी यामध्ये कन्सिस्टन्सी बघून यामध्ये पाणी वतून घ्यायचे आहेत। पाणी टाकल्यानंतर मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर आता आपण यामध्ये 1 उकडून घेतलेली बटाटा त्याचं साल काढून अशा हाताने मॅश करून घालून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये 1 मोठा चम्मच किचन किंग मसाला टाकून घेऊया। किचन किंग मसाला टाकल्यानंतर थोडीशी
गूळ टाकून घेऊया। गूळ ऑप्शनल आहे, पाहिजे तर घाला नाहीतर नाही। गूळ टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून यामध्ये व्यवस्थितपणे छानपैकी मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण छानपैकी मिसळ पावचा रस्सा भाजी उकळून घेऊया। त्यासाठी इथे मी झाकण लावून 5 ते 6 मिनिट छानपैकी उकळून घेते किंवा शिजून घेते। 5 ते 6 मिनिट झाल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया। झाकण काढल्यानंतर आता आपला मस्तपैकी मिसळ पाव रेडी आहेत खायला। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण प्लेटमध्ये कसं सर्व करायचे ते बघून घेऊया। पहिला तरी प्लेटमध्ये आपण ही मिसळ पावचा मसाला टाकून घेऊया किंवा भाजी टाकून घेऊया। भाजी टाकल्यानंतर आता आपण यामध्ये फरसाण टाकून घेऊया। इथे मी मिक्स फरसाण घेतले आहेत, तुम्ही कोणताही फरसाण घेतले तर चालेल। फरसाण टाकल्यानंतर वरून परत ही मिसळ पावचं भाजी किंवा रस्सा टाकून घ्या। यावर रस्सा टाकल्यानंतर आता आपण यावर परत कांदा आणि लिंबू पिळून पाव बरोबर लावून खायचे आहेत। खूप छानपैकी लागतोय, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली म्हणून मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असले तर प्लीज मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते ते पण दाबायला विसरू नका। परत भेटूया असंच एक छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।